नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे जी एखाद्या वेळी चांगल्या गोष्टींकडे लक्ष नाही देणार, पण वाईट गोष्टींकडे लगेच इथं फोकस केला जातो. तुम्हाला इंडियाज गॉट टॅलेंटबद्दल तर माहितीच असेल. यूट्यूबवरचा मोस्ट ट्रेंडिंग शो, ज्या शोला कपिल शर्मा शोपेक्षाही जास्त बघितला जातो. एका व्हिडिओला 20-25 मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात. तो शो यूट्यूबकडून टेकडाऊन करण्यात आला, कारण शोमध्ये जे 5 गेस्ट बोलवले होते त्यामधील रणवीर अलाहाबादिया याच्याकडून तुम्ही विचार पण नाही करू शकत असे घाण शब्द उच्चारण्यात आले. गोष्ट एवढी पुढपर्यंत गेली, जे या शोमध्ये प्रेझेंट होते सगळ्यांवर पोलीस केस झाली. सोशल मीडियावर पण सगळीकडे ही चर्चा चालू आहे. बी प्राक यांचंही सोशल मीडियावर व्हिडिओ बघायला मिळतोय. ते बोलतात, मी बिअर बायसेपच्या पॉडकास्टला जाणार होतो पण मी ते कॅन्सल केलं, कारण समय रैनाच्या शोवर त्याने जे बोललं आहे ते आपलं इंडियन कल्चर नाही आहे. खरंच चूक इथं एकाची नाही आहे. शोमध्ये जेवढे पण आर्टिस्ट आहेत त्यांना पण समजलं पाहिजे आपला शो कोण कोण बघतं. आपल्याला जर लोक बघत असतील तर आपण त्यांचं एंटरटेनमेंट कसं केलं पाहिजे. शोच्या एवढ्या रील व्हायरल होतात. ऑफकोर्स ती रील लहान मुलंसुद्धा बघत असतील तर त्या जनरेशनवर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट पडत असतो. कॉमेडियन्स आहे, कॉमेडी करा, पण काही लिमिट्स असतात किंवा प्रायव्हेट पार्ट्स सोडून बाकीच्या गोष्टींवर सुद्धा कॉमेडी केली जाऊ शकते, हे लक्षात घेतलं पाहिजे. रणवीर अलाहाबादिया, समय रैना, आशिष चांचलानी, अपूर्वा आणि जे पण आर्टिस्ट तिथं प्रेझेंट होते सगळ्यांनी सोशल मीडियावर माफीसुद्धा मागितली. समय रैना असा बोलतोय की हे जे पण घडतंय ते मी हँडल करू शकत नाही आहे, आणि रणवीर अलाहाबादिया बोलतोय की मला बोलायचं नव्हतं पण मी फ्लोमध्ये बोलून गेलो. असं त्यांची रील पण आपल्याला सोशल मीडियावर बघायला भेटते. या व्हिडिओमध्ये मी कुणाला ब्लेम करत नाही आहे किंवा कोण बरोबर आहे कोण चूक आहे हे पण न सांगता जस्ट मला जेवढी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला. आणि सोशल मीडियावर बोलताना विचार करून बोला, आणि काय करायचं असेल तेही विचार करून करा. दॅट्स इट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.